हॅलो, नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आजची रेसिपी आहे गोड पुरी. गोड पापडी करायची आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्याच्यासाठी मैदा घेतलेला आहे मी. या कपाने 3 कप मैदा घेतलेला आहे. 3 कप मैदा घेतलेला आहे या कपाने. आणि याच कपाने 1 वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची. तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता किंवा मैदा पण घेऊ शकता. थोडंसं तूप घालायचं, खूप नाही घालायचं, मग 1 चम्मच. ते सगळं मिक्स करून घ्यायचं छान. रवा आणि साखर आणि मैदा. पारंपरिक आहे रेसिपी आणि अजून अक्षय तृतीयेला केली जाते असे ही गोड पापडी. आता आपण हे मळून घेऊया छान. आपण पोळीचं पीठ मळतो तसं घट्टसं मळून घ्यायचं. गोळा पोळी करतो तशा प्रमाणे असं घट्टसर भिजून घ्यायचं. आणि आपलं पीठ मळून झालेलं आहे छान. आता याला 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं कवर करून, आणि नंतर मग लाटायला घ्यायचं. आपलं पीठ मळून झालेलं आहे छान. आता आपण पापड्या लाटून घेऊया, गोड पापडी. असे करून लाटून घ्यायचे छान. आता अशाप्रमाणे छान सगळ्या तयार करून घ्यायच्या. अशा करून सगळ्या लाटून घ्यायच्या. अशा बनवून घेते मी सगळ्या. आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे. आपलं तेल तापलेलं आहे. आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहे. आपलं तेल तापलेलं आहे आणि आपल्या पुऱ्या पण लाटून झालेल्या आहे. आपण छान तळून घेऊया. गोड पापडी अक्षय तृतीयेला केली जाते ही. गूळ घालून पण करतात, साखर घातलेली आहे. या तळून घ्यायच्या सगळ्या याप्रमाणे. अशाप्रमाणे मी सगळ्या तळून घेते. अशी तळून झालेली आहे. याप्रमाणे मी सगळ्या तळून घेते. आपल्या अशाप्रमाणे सगळ्या तळून घेतलेल्या आहे मी. तळून झालेल्या आहे सगळ्या. आपली गोड पापडी रेडी आहे.